मंडळी, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध नवीन योजना राबवत असते. याच पार्श्वभूमीवर पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजना 2025 ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप आणि एसडीपीई पाईपसाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तर ही सर्व प्रक्रिया आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. ही सविस्तर बातमी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यासाठी पीव्हीसी आणि एसडीपीई पाईपसाठी अनुदान योजना राबवलेली जात आहे. या योजनेचे उद्देश शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शेतीसाठी उत्पन्न क्षमतेमध्ये वाढ करणे हे यामागचा मुख्य हेतू आहे. शेतकरी बांधवांनो, तर चला बघूया आपण ही सविस्तर बातमी काय आहे काय नाही, हे व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला बघायची आहे. आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याचपूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी अर्ज कसा करायचा? महाडीबीटी हा पोर्टलवर अर्ज करायचा आहे. शेतकरी बांधवांनो, महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांना लॉटरी प्रक्रियेद्वारे निवड करण्यात येणार आहे. याआधी काही तांत्रिक अडचणीमुळे लॉटरी प्रक्रियेत विलंब झाला होता, पण आता सिंचन विभागाशी संबंधित योजनेच्या लॉटरीला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांची लॉटरीमध्ये निवड झालेली आहे त्यांना महाडीबीटी या पोर्टलवरून त्यांच्या प्रोफाईलमध्ये कळवण्यात येईल व त्यांना प्रोफाईलमध्ये काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. तर ती कागदपत्रे नेमकी कोणकोणती आहे तर चला ती बघूया. आणि ती कागदपत्रे 10 ते 15 दिवसामध्ये ती प्रोफाईलवर ऍड करावी लागणार आहे. शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड, बँक पासबुक 7/12/8 आणि पाईप खरेदीसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते कोटेशन आणि बँकेला मोबाईल लिंक अनिवार्य आहे. लिंक असणे हा अनिवार्य आहे. या योजनेला 2 प्रकारात अनुदान दिले जाते, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती SC ST याद्वारे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत प्रति मीटर 428 रुपयापर्यंत संपूर्ण अनुदान दिले जाते. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी एसडीपीई पाईपसाठी 50 रुपये प्रति मीटर आणि पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त 15,000 रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते. तर ही अनुदान मिळवण्यासाठी काही प्रक्रिया आहे. तर चला ती प्रक्रिया आता आपण बघूया. महाडीबीटी पोर्टलवरून प्राप्त संशोधनानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, योजना मंजूर झाल्यास पूर्वसंमती मिळवणे, पूर्वसंमती मिळाल्यानंतर पाईप खरेदी करणे, खरेदीचे बिल महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहे. शेतकरी बांधवांना, या योजनेचा लाभ घेऊन आपल्याला शेतीसाठी आवश्यक असलेले पाईपलाईन सुविधा उपयोग करून घ्यावा. त्वरित अर्ज करा आणि अनुदानाचा लाभ मिळवा. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे या योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना घेता येईल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.